स्पेशल रिपोर्ट. सोनू बेगच्या फ्लॅटवर पोलिसांची धाड. मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप खोटा. नेमकं काय आहे सत्य? नमस्कार, मी संदीप जगताप. आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी. श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. युवा हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर शहरात मोठे जनआंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी सरस्वती कॉलनीतील सोनू उर्फ जयप्रकाश बेग यांच्याशी संबंधित फ्लॅटवर मोठी धाड टाकली. सुरुवातीला पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की ह्या फ्लॅटमध्ये 2 मुलींना डांबून ठेवण्यात आले असून अवैध शस्त्राचा वापर होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक आणि क्यूआरटीने घटनास्थळी धाव घेतली. धाडी दरम्यान पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि काही कागदपत्रे व इतर साहित्य आढळून आले. त्यानंतर शिवांजय उंडे, सोनू उर्फ जयप्रकाश बेग आणि एका महिलेविरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या कारवाईनंतर काही माध्यमांनी 2 मुलींना डांबून ठेवले होते, आक्षेपार्ह प्रकार सुरू होते अशा बातम्या प्रसारित केल्या. या बातम्यांमुळेच शहरात अनेक चर्चा रंगल्या. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या अधिकृत माहितीनुसार तपासात मुलींना डांबून ठेवल्याचा किंवा अन्य कोणत्याही अशा प्रकारचा गुन्हा उघडकीस आलेला नाही. सध्या या प्रकारात केवळ आर्म ऍक्ट नुसारच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. अधिकृत तपास पूर्ण होण्यापूर्वी काही माध्यमांनी गंभीर आरोपांच्या बातम्या का प्रसारित केल्या? याच वेळी शहरातील काही राजकीय आणि सामाजिक वर्तुळात बेग बंधूंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा देखील होत आहे. मात्र या चर्चांना कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसल्याचे स्पष्ट आहे. तसेच आकाश दुबैया हत्या प्रकरणात बेग बंधूंचा सहभाग असल्याचे पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. या प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे सुरू आहे आणि अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल. लोकशाहीमध्ये कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. गुन्हा करणाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याचबरोबर पुरावे नसताना कोणाचीही प्रतिमा मलिन होणार नाही याची जबाबदारी माध्यमांनी आणि समाजानेही घ्यायला हवी. अफवांवर नाही तर अधिकृत माहितींवर विश्वास ठेवा. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर भीमप्रहार न्यूज मराठी लक्ष ठेवून आहे. मी संदीप जगताप. पुन्हा भेटू एक नव्या स्पेशल रिपोर्ट मध्ये.